गाईड स्क्रीनवरती काही सेंटेन्स दिसत आहेत. ती मला ओळखीची व्यक्ती समजते. तो मला चोर समजतो. मी तिला माझा आदर्श मानते. मी तिला शिक्षिका समजले किंवा लोकांनी त्याला हिरो मानलं. अशा प्रकारचे जे सेंटेन्स असतात या सेंटेन्समध्ये आपलं ओपिनियन आपण सांगत असतो एखाद्या व्यक्तीबद्दल. जसं की मी तिला ओळखीचा व्यक्ती समजते, म्हणजे तुम्ही समजताय, तुमचं हे काय आहे, ओपिनियन आहे. किंवा त्याला तुम्ही हिरो मानता, हे पण तुमचं ओपिनियन आहे. अशा प्रकारचे जे काही सेंटेन्स असतात ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीबद्दल आपलं ओपिनियन किंवा आपला गैरसमज सांगतो, त्यावेळेस ही सेंटेन्स इंग्लिशमध्ये कशी ट्रान्सलेट करायची किंवा कशी बोलायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गाईज, अशी सेंटेन्स इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी तुम्हाला कन्सिडर ॲज किंवा टेक समवन फॉरचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता हे दोन्हीही आपण व्यवस्थित बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया कन्सिडरचं स्ट्रक्चर काय आहे. सब्जेक्ट प्लस कन्सिडर किंवा कन्सिडर्स प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲज प्लस कॅरेक्टर. जेही कॅरेक्टर तुम्ही बोलताय ते कॅरेक्टर इथे तुम्हाला लिहायचं आहे. कन्सिडरचं मीनिंग काय होतं, एखाद्याला तुम्ही समजणे या अर्थाने. आणि टेक समवन फॉर याचा सुद्धा मीनिंग सेम होतो, पण दोन्हीमध्ये छोटासा डिफरन्स आहे. ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी विथ सेंटेन्स तुम्हाला मी सांगेल. आता फक्त एवढं लक्षात घ्या, दोन्हीचा मीनिंग सेम आहे, फक्त दोन्हीच्या स्ट्रक्चरमध्ये थोडासा फरक आहे. हे झालं कन्सिडरचं स्ट्रक्चर. आणि जर तुम्हाला हीच सेंटेन्स टेक समवन फॉर घेऊन जर करायची असतील तर सिंपल याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस टेक किंवा टेक्स, समवन फॉर प्लस कॅरेक्टर. सेम आहे मीनिंग, फक्त वर्ड्स वेगळे आहेत. आता बऱ्याच जणाला इथे प्रश्न पडला असेल की कन्सिडर आणि कन्सिडर्स किंवा टेक किंवा टेक्स कधी घ्यायचं. जर तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला माहीत असेल, तुम्ही त्याच्यावर चांगल्या प्रकारे स्टडी केलेली असेल तर तुमच्या लक्षात आलेलं असेल. ज्यावेळेस आपला सब्जेक्ट सिंग्युलर म्हणजेच ही, सी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नेम असेल, असा जर सब्जेक्ट असेल तर सिम्पली तुम्हाला कन्सिडर्स किंवा टेक्स घ्यायचा आहे. आणि जर तुमचा सब्जेक्ट आय, यू, वी, दे म्हणजेच प्लुरल म्हणजेच अनेकवचनी सब्जेक्ट असेल तर सिम्पली तुम्हाला कन्सिडर किंवा टेक घ्यायचं आहे. इथंपर्यंत क्लिअर झालं. ॲज इट इज तुम्हाला स्ट्रक्चर वाईज सेंटेन्स बनवायचे आहेत. आता आपण याचं एक्झाम्पल बघूया. मी तिला माझा आदर्श मानते. सिम्पली तुम्ही एखाद्याबद्दल तुम्ही तुमचं ओपिनियन सांगत आहात, तुमचं मत सांगत आहात. सिम्पली ॲज इट इज स्ट्रक्चर वाईज बनवा. आय कन्सिडर हर ॲज माय रोल मॉडेल. आय कन्सिडर हर ॲज माय रोल मॉडेल. आता इथे कन्सिडर का आलं, कारण आपला जो सब्जेक्ट आहे तो आय आहे, म्हणून इथे आपण कन्सिडर घेतलं. जसं की मी तुम्हाला सांगितलं पहिले कधी कन्सिडर घ्यायचं आणि कधी कन्सिडर्स घ्यायचं. क्लिअर झालं. हेच सेंटेन्स जर तुम्हाला टेक समवन फॉर घेऊन बनवायचं असेल तर सिम्पली आय टेक हर फॉर माय रोल मॉडेल. आय टेक हर फॉर माय रोल मॉडेल अशा प्रकारे बनवेल. तुम्हाला जेही सेंटेन्स इझी वाटेल ते कन्सिडर ॲज किंवा टेक समवन फॉर घेऊन तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, ती मला अनोळखी व्यक्ती समजते. सिम्पली स्ट्रक्चर वाईज, सी कन्सिडर्स मी ॲज अ स्ट्रेंजर. सी कन्सिडर्स मी ॲज अ स्ट्रेंजर. इथं सीच्या नंतर आपण कन्सिडर्स घेतला आहे. जसं की तुम्हाला मी पहिलं सांगितलं, सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर तुम्हाला कन्सिडर्स किंवा टेक्स घ्यायचा आहे. क्लिअर. आणि इथं ऑब्जेक्ट जो आहे, म्हणजे इथं आपण ऑब्जेक्टच्या ठिकाणी काय लिहिलं आहे, मी, म्हणजे आपण ज्याला समजतो त्या व्यक्तीचं तिथे तुम्हाला लिहायचं आहे. आता टेक्सनं बघा. शी टेक्स मी फॉर अ स्ट्रेंजर. शी टेक्स मी फॉर अ स्ट्रेंजर. मी तिला माझी सगळ्यात चांगली मैत्रीण मानते. आय कन्सिडर हर ॲज माय बेस्ट फ्रेंड. आय कन्सिडर हर ॲज माय बेस्ट फ्रेंड किंवा आय टेक हर फॉर माय बेस्ट फ्रेंड. तो त्याला चोर समजतो. ही कन्सिडर्स हिम ॲज अ थिप. ही कन्सिडर्स हिम ॲज अ थिप. टेकनं कसं बनवायचं तुमच्या लक्षात आलेलं असेल.
मी या प्रोजेक्टला मोठी संधी मानते. आय कन्सिडर दिस प्रोजेक्ट ॲज अ बिग अपॉर्च्युनिटी. आय कन्सिडर दिस प्रोजेक्ट ॲज अ बिग अपॉर्च्युनिटी. क्लिअर झालं? आता इथे एक बघा, मला मूर्ख समजू नकोस. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जसं सिम्पल प्रेझेंट टेन्सचा रूल आहे, ज्यावेळेस आपण नेगेटिव्ह बनवतो त्यावेळेस तिथे डू नॉट किंवा डज नॉटचा यूज करतो. सिम्पली इथे पण तुम्हाला तेच करायचं आहे. सिंग्युलर सब्जेक्ट ही, सी, इट किंवा नेम असेल तिथे तुम्हाला डज नॉटचा यूज करा नेगेटिव्हमध्ये. आणि जर तुमचा सब्जेक्ट प्लुरल आय, यू, वी, दे असेल तर तिथे तुम्हाला डू नॉटचा यूज करा. आता इथे जे सब्जेक्ट आहे मला, म्हणजे हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून इथे आपण डू नॉटचा यूज करणार आहोत. डोंट कन्सिडर मी ॲज अ फूल. डोंट कन्सिडर मी ॲज अ फूल किंवा डोंट टेक मी फॉर अ फूल. इथे एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही डू नॉट किंवा डज नॉटचा यूज करता तिथे सगळ्याच सेंटेन्समध्ये सगळ्याच सब्जेक्टसोबत तुम्हाला कन्सिडरचा किंवा टेकचा यूज करायचा आहे. कन्सिडर्स किंवा टेक्स असं घ्यायची गरज नाही. क्लिअर झालं? आता इथंपर्यंत तुम्हाला कळालं. पण जर तुम्हाला अशीच सेंटेन्स जर पास्टमध्ये बोलायची असतील, फॉर एक्झाम्पल लोकांनी त्याला हिरो मानलं, हे सेंटेन्स आहे. तुमच्या लक्षात येत असेल हे सेंटेन्स आहे पास्ट टेन्सचं. पास्ट टेन्सची सेंटेन्स जर पास्ट टेन्सचा रूल माहिती असेल तर तुम्ही हे सेंटेन्स खूप इझिली बनवू शकाल. जसं की रूल आहे, आपल्याला पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्समध्ये वर्बचा सेकंड फॉर्मचा यूज करायचा असतो. सिम्पली हाच रूल तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. आता इथे आपण ॲज अ वर्ब कशाला कन्सिडर करणार आहोत? कन्सिडरला आणि टेकला. कन्सिडर आणि टेकचं सेकंड फॉर्म तुम्हाला लिहायचं आहे इथे आणि बाकीचं सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं आहे. म्हणजे इथलं स्ट्रक्चर काय होईल? सब्जेक्ट प्लस कन्सिडर्ड प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲज प्लस कॅरेक्टर. आणि जर टेक घेतलं तर तुम्हाला इथे काय करायचं आहे? कन्सिडर्डच्या जागी टूक घ्यायचं आहे, कारण टूक हे टेकचं सेकंड फॉर्म आहे. तसंच कन्सिडरचं सेकंड फॉर्म काय आहे? कन्सिडर्ड. क्लिअर? बनवा मग हे सेंटेन्स. पीपल कन्सिडर्ड हिम ॲज अ हिरो. पीपल कन्सिडर्ड हिम ॲज अ हिरो किंवा पीपल टूक हिम फॉर अ हिरो. क्लिअर? शिक्षकांनी त्याला सर्वात हुशार विद्यार्थी मानलं. द टीचर कन्सिडर्ड हिम ॲज द मोस्ट टॅलेंटेड स्टुडंट. द टीचर कन्सिडर्ड हिम ॲज द मोस्ट टॅलेंटेड स्टुडंट. आता इथे लक्षात घ्या, जसं की सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये रूल होता सिंग्युलर आणि प्लुरलचा, इथे तसा कोणताही रूल नाही आहे. सगळ्या सब्जेक्टसोबत तुम्ही इथे कन्सिडर्ड आणि टूकचा यूज करू शकता. मी तिला शिक्षिका समजले. आय टूक हिम फॉर अ टीचर. आय टूक हिम फॉर अ टीचर. त्याने मला आपला भाऊ समजला. ही टूक मी फॉर हिज ब्रदर. ही टूक मी फॉर हिज ब्रदर. टूकच्या जागी तुम्ही कन्सिडर्ड घेऊन पण सेंटेन्स बनवू शकता. आता इथेपर्यंत क्लिअर झालं. मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं कन्सिडर ॲज आणि टेक समवन फॉर यामध्ये थोडासा डिफरन्स आहे, छोटासा. तो डिफरन्स काय बघा. आता एक सेंटेन्स बघा. मी त्याला प्रामाणिक मानलं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रामाणिक मानलं, हे तुमचं काय झालं? पर्सनल ओपिनियन झालं की तुम्ही एखाद्याला प्रामाणिक समजता. तर तुम्ही तिथे काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल तुमचं प्रामाणिक मत सांगत असता किंवा कोणतंही नेगेटिव्ह जरी मत असेल, ओपिनियन असेल, ते सुद्धा सांगताना तुम्हाला कन्सिडरचा यूज करायचा आहे. सेंटेन्स काय होईल? आय कन्सिडर्ड हिम ॲज अ ऑनेस्ट. आय कन्सिडर्ड हिम ॲज अ ऑनेस्ट. आता इथे मी पास्ट टेन्सचं सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स घेतलं आहे. अशीच सेंटेन्स तुम्ही प्रेझेंटची पण घेऊन बोलू शकता. ॲज अ एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. आता इथे बघा, जर तुम्ही आहे की मी त्याला प्रामाणिक मानलं, हेच सेंटेन्स आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रामाणिक समजलं पण तो व्यक्ती प्रामाणिक नाही, हा तुमचा फक्त समज होता की तो प्रामाणिक आहे, म्हणजे तो तुमचा चुकीचा समज झाला. अशा प्रकारची जी सेंटेन्स असतात तिथे तुम्हाला टेक समवन फॉरचा यूज करायचा आहे प्रेझेंटमध्ये, आणि पास्ट असेल तर त्याचं सेकंड फॉर्मचा यूज करायचा आहे.
आता इथे माझा समज झालाय की तो प्रामाणिक होता. सिम्पली आपलं सेंटेन्स काय होईल? आय टूक हिम फॉर द ऑनेस्ट. आय टूक हिम फॉर द ऑनेस्ट. म्हणजे हे आपला काय होता? गैरसमज होता. क्लिअर? अजून एक्झाम्पल बघा. तिने मला तिचा भाऊ समजलं. म्हणजे तिनं चांगल्या मनाने किंवा मनापासून ती मला काय करते? तिचा भाऊ तिनं मला भाऊ समजलं. असं तुम्ही ॲज अ तुमचं मत सांगताय, तुमचं ओपिनियन सांगताय इथे. सेंटेन्स, शी कन्सिडर्ड मी ॲज हर ब्रदर. शी कन्सिडर्ड मी ॲज हर ब्रदर. आणि हेच जर सेंटेन्स तुम्हाला म्हणायचं असेल की तिने मला भाऊ समजलं, म्हणजे तिने मला चुकून भाऊ समजलं, म्हणजे मी तिचा भाऊ नाही आहे पण तिनं मला तसं चुकून समजलं, हा तुमचा गैरसमज झाला. अशा सेंटेन्समध्ये असं सेंटेन्स बोलायचं असेल तर काय लिहावं लागेल तुम्हाला? शी टूक मी फॉर हर ब्रदर. शी टूक मी फॉर हर ब्रदर. क्लिअर? कन्सिडर्ड आणि कन्सिडर्ड या दोन्हीमध्ये जो छोटासा डिफरन्स आहे तो काय लक्षात आलेला असेल. कन्सिडर्ड केव्हा यूज करा? जेव्हा तुमचं ओपिनियन आहे, तुमचा रिस्पेक्ट आहे किंवा तुमचं अफेक्शन कोणाबद्दल सांगत असाल त्यावेळेस सिम्पली कन्सिडरचा यूज करा. आणि टेक समवन फॉर कधी यूज करणार? जर तुमचं मिस्टेकनली काही गोष्टीचं ओपिनियन बनलं असेल किंवा मिस्टेकनली काही गोष्टी हॅपन झाल्या असतील त्या ठिकाणी सिम्पली तुम्हाला टेक समवन फॉरचा यूज करायचा आहे. क्लिअर? आय होप गाईज तुम्हाला आता समजलेलं असेल की अशा प्रकारची सेंटेन्स डेली यूजमध्ये तुम्ही कशा प्रकारे बनवू शकणार आहात. आणि त्यातला छोटासा डिफरन्स आहे ते लक्षात ठेवून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे याचा यूज करू शकणार आहात. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.